महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वडखळच्या जय किसानच्या 80-81 बॅचची वडगाव पेण येथे कौटुंबिक वर्षा सहल संपन्न। छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे यांच्याकडून भगिनींना साड्यांचे वाटप। सागोती मटणाचा अस्सल बेत आणि भजनाच्या सुरावटीने रंगली मैफिल। पेण तालुक्यातील नामांकित जय किसान विद्यामंदिर वडखळ येथील शैक्षणिक वर्ष 1980-81 मधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहबंधाला उजाळा देणारी अविस्मरणीय वर्षा सहल काल बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी वडगाव पेण येथील प्रसिद्ध उद्योजक श्री विश्वनाथ म्हात्रे यांच्या निसर्गरम्य फार्म हाऊसवर अत्यंत उत्साहात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडली। या सहलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ जुने वर्गमित्रच नव्हे तर अनेक मित्रमैत्रिणींच्या कुटुंबियांनीही या पिकनिकमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। सकाळी ठीक 8 वाजल्यापासूनच सर्व मित्रमैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय फार्म हाऊसवर उपस्थित झाले होते। सर्वांनी मिळून पावसाळी वातावरणाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला। कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांस्कृतिक व भक्तिमय रंगांची उधळण पाहायला मिळाली। उत्कृष्ट भजने सादर करून संपूर्ण वातावरणाला भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या सौ दमयंती या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच अँड द हिरो ऑफ द टीम ठरल्या। त्यांना मृदुंगाची अप्रतिम साथ श्री रघुनाथ पाटील यांनी दिली। भजनानंतर सौ दमयंती यांनी उपस्थितांना गाण्यांवर ठेका धरायला लावला, ज्यावर सर्व मित्रमैत्रिणी व त्यांच्या कुटुंबियांनी मनसोक्त डान्स केला। दुपारच्या सत्रात निसर्गाच्या सानिध्यात सर्वांसाठी अस्सल कोकणी पद्धतीच्या सागोती मटणाचा झणझणीत आणि स्वादिष्ट बेत आखण्यात आला होता। या जेवणाची संपूर्ण पूर्वतयारी श्री सुधीर भाऊ कोळवे, श्री रमाकांत पाटील आणि श्री सुरेश पाटील यांनी अत्यंत मेहनतीने केली होती। या सोहळ्याचे सर्वात भावूक आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री प्रमोद बळीराम म्हात्रे यांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित सर्व वर्गभगिनींना सुंदर साड्यांचे वाटप करून एक अनोखी भाऊबीज साजरी केली। सर्व मित्र भावांनी आपुलकीने संपूर्ण खर्च उचलल्यामुळे कोणत्याही बहिणीकडून या कार्यक्रमासाठी 1 रुपयाचीही वर्गणी घेण्यात आली नाही, ज्याचे सर्वांनी कौतुक केले। संपूर्ण सोहळ्याचे यजमानपद आणि व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी श्री विश्वनाथ शंकर म्हात्रे यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडली। तसेच कार्यक्रमाच्या आर्थिक खर्चाचे सुयोग्य नियोजन श्री चंद्रकांत शंकर पाटील यांनी सांभाळले। संध्याकाळी नादगा या गाण्याची बहारदार भैरवी सादर करून या अविस्मरणीय वर्षा सहलीची इतिश्री सांगता करण्यात आली। आणि असेच आपण नेहमी एकत्र येऊया आणि एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होऊया आणि ही मैत्री निरंतर टिकवूया, असा कृतज्ञतापूर्वक संदेश शेवटी आयोजकांनी दिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेण।